माझ्या मैत्रिणीला भेटायला गेले होते, पण जेव्हा गेले तेव्हा त्यांना सांगितलं नाही. बस. समझाने के और भी तरीके हैं मेरे पास, पण मला तुमच्याबरोबर तसं काही करायचं नाहीये. आपला जर एखादा कोणी मित्र असेल ना तर आपल्याला एकटं वाटत नाही. आपण आपली सुख दुःख त्याच्यावर शेअर करू शकतो, डिस्कस करू शकतो. तो सगळा पैसा माझ्या बाबांचा आहे प्रियंका, आणि तो इतका सहजासहजी मी तिला तिच्या घशात घालू नाही देणार. काय झालंय? काही टेन्शन आहे का? ऑफिसमध्ये काही झालंय का? नाही म्हणजे तुमच्या प्रोजेक्टचं काम व्यवस्थित चालू आहे ना? हो सांगा ना, कसलं टेन्शन घेतलंय तुम्ही? गेले कित्येक दिवस मी बघतेय तुम्ही रात्री उशिरा घरी येता, कुणाशीच काही बोलत नाही, सकाळी लवकर उठून लगेच कामाला निघून जाता. गेले कित्येक दिवस देवयानी सुद्धा खूप आठवण काढते हो तुमची. सारखी म्हणते मला बाबांबरोबर फिरायला जायचंय म्हणून, पण तुम्हाला तिच्याकडे लक्ष द्यायला वेळ नाहीये. म्हणजे मला माहिती आहे की तुम्हाला खूप कामं आहेत, पण तुम्ही सुद्धा एक माणूस आहात, मशीन नाही आहात. थोडासा वेळ तुमच्यासाठी काढा, आमच्यासाठी काढा. कसा काढू वेळ? कसा काढू? कर्जाचा डोंगर साचला डोक्यावर. तुझ्या बाबांचं लोन फेडायचंय. हे प्रोजेक्ट उभं करताना मला काय त्रास होतोय मला माहिती आहे. आधीच 100 टेन्शन्स आहेत डोक्याला, त्यात तू अजून वाढवू नकोस. आणि मी हे आपल्याच घराकरता करतोय, देवयानी करताच करतोय, माझ्या एकट्यासाठी नाही करताय. तिला जर वाटतं ना कुठे बाहेर फिरायला जावं असं तर तू घेऊन जा ना, मी नाहीये तर. तुझी जबाबदारी आहे ना ती, का नाही? हे बघ, पुढचे 2-3 महिने असंच चालू राहणार. माझ्याकडे अजिबात वेळ नाहीये, मला हे प्रोजेक्ट पूर्ण करायचंय. जरा समजून घे प्लीज. आणि असल्या फालतू छोट्या छोट्या गोष्टींवरनं वाद घालू नकोस. वहिनी, वहिनी आले. काय ग वहिनी, मी बाहेर चालली आहे. माझं जरा काम आहे, ते आटपून मी ह्यांच्या ऑफिसला जाईन आणि मग ह्यांच्याबरोबरच परत येईन. मी विचारलं नव्हतं. नाही, पण तरीही सांगितलं. नंतर उगाच वाद होतात. मानसी, आपण दोघी या घरात राहतो. आपलं एकमेकींशी खूप जवळचं नातं आहे, त्यामुळे आपल्याला एकमेकींची काळजी वाटणं साहजिक आहे, नाही का? आता तुला मी कुठे जातीयेस असं विचारलेलं आवडत नाही, टोकलेलं आवडत नाही. तर मग तू ती वेळच येऊ देऊ नकोस ना. आत्ता कसं सांगितलंस तसं सांगितलंस की झालं. ठीक आहे, येऊ मी. तू अजून इथेच आहेस? मला वाटलं एव्हाना गावी परतला असशील. पोलिसांचा एवढा मार खाल्लास तरी अजून अक्कल नाही आली तुला. हे बघ भाऊ, मी कोणी दुश्मन नाही तुझा काही वाईट केलेलं नाही मी. माझा ऐक, या नसत्या उठाठेवी बंद कर आणि गावी परत जा. जाणार नाही. माझं पोरगा घेतल्या बिगर मी इथून हलणार बी नाही. तो तुझा मुलगा नाहीये हे तूही जाणतोस आणि मी. अरे माझं पोरगा आहे ते, माझं पोरगा आहे. डोळे उघडून बघा ना त्याच्याकडे एकदा. नाक कान डोळं चेहरा सगळं माझ्यासारखं आहे, माझ्यासारखं. माझा नैनाचा पोरगा आहे तो. स्पष्ट बोलू, एकदम स्पष्ट. तुला किती पैसे हवेत बोल. काय सारखं पैसे 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 करताय तुम्ही?
माझं पोरग आहे तेवढं द्या ना मला. माझं पोरग आहे, मला एकदा त्याला भेटू द्या, मग मी जाईल इकडनं. पण माझं एक नीट ऐकून घे. माझा मुलगा इथून कुठेही जाणार नाही. मग त्यासाठी मला वाटेल त्या थराला जावं लागलं तरी चालेल. हे बघा साहेब, तुम्हीच बोलला होता ना मला, तुम्हीच बोलला होता. माझी काय कोणाची दुश्मनी नाही. मी बी बोलतो, माझी पण कोणाची दुश्मनी नाही. साधा माणूस आहे मी. आपण गावाकडनं आलोय, शेती करतो, पोट भरतो माझं. हा, एकदा माझ्या पोराला मला भेटू द्या, मग मग मी जाईल ना इकडनं. देणार नाही, देणार नाही. बघ भाऊ, खूप झालं आता. आज फक्त पोलिसांनी मारले तुला, उद्या आत टाकतील. तेव्हा हे सगळी नाटकं बंद कर आणि गपचूप गावी परत जा. तेच तुझ्या हिताचं आहे. पुढच्या आठवड्यात हिअरिंग आहे कोर्टात. तुला म्हटलं नव्हतं मी, शार्दूलनी आपलं मत अजूनही बदललेलं नाही. पण मग आता काय करायचं? करायचं काय, लढायचं आपण. तू काळजी करू नकोस ग. तुझी बाजू सत्याची आणि माझा आजवरचा अनुभव आहे की सत्याचाच विजय होतो. जिंकणार आपण ही केस. ते वेळच ठरवेल. काही वेळा माणसं तोंडघशी पडतात. तोंडघशी तुम्ही पडणार आहात, तू, प्रियांका. कारण कोर्टात तुमच्या समोर ॲडव्होकेट राजाराम पांढरे असणार आहे. मी नाही घाबरत कोणाला. तो राजाराम पांढरे असो किंवा आणखी कोणी. मी माझा हक्क मिळवण्यासाठी काहीही करू शकतो. कळलं? नेहा, मला 50,000 रुपये हवेत. देत. थांब. कशासाठी? तो विचारण्याचा अधिकार नाहीये तुम्हाला. नेहा, मला पैसे हवेत, दे लवकर. एवढ्या पैशांचं हा काय करत असेल? नक्कीच हा हे पैसे प्रियांकाला देत असणार. म्हणजे ती शार्दूलला वापरून घेते आणि स्वतःची तिजोरी भरते. पण मी नाही चालून देणार हे जास्त दिवस. त्या प्रियांकाचा काहीतरी बंदोबस्त करावाच लागेल. त्या वरुण सुभेदारचं आणि शारदाचं नक्कीच काहीतरी चाललंय. नाहीतर त्यांनी तिच्या घरी असा बुके पाठवलाच नसता. आज त्याची मजल बुके पाठवण्यापर्यंत गेली. उद्या तो तिला लग्नाची मागणीही घालू शकतो. आणि सध्या ती पूर्णपणे माझ्या विरोधात आहे. आमच्यातले वाद वाढलेत आणि आमच्यातल्या या भांडणाचा फायदा वरुण सुभेदार नक्कीच घेऊ शकतो. कदाचित त्यांनी शारदाच्या मनात काहीतरी भरवलं असेल. म्हणूनच आजकाल ती माझ्याशी असं वागतेय. माझ्या नकळत ते दोघं भेटत असणार. नाही नाही हर्षवर्धन, तुम्हाला काहीतरी करावंच लागेल. आत्ताच शारदाच्या घरी जाऊन बघतो. जर तो वरुण तिथे असला तर आत्ताच्या आत्ता खरं काय खोटं काय ते सिद्ध होईल. अजून थोडा वेळ थांब ना. का? नवीन बाईक घेतली मी. चल तुला फिरवून आणतो. बाईक घेतलीस तू? येस. आणि लवकरच कारही बुक करणार, अर्थात सेकंड हँड. आमच्याकडे काय तुमच्या नवऱ्यासारखा बाप कमाईचा पैसा नाहीये. म्हणूनच मला ब्लॅकमेल करून पैसे जमवतोयस? सो व्हॉट? अगं तुझ्या नवऱ्याकडे इतका पैसा आहे. मला एक गोष्ट सांग,
समुद्रातनं उंजळभर पाणी काढलं तर समुद्राला त्यांनी काही फरक पडतो का? पैसे आणलेत? हो आणलेत. थँक्यू. किती घाणेरड्या हॉटेलमध्ये बसलोय आपण. चल एखाद्या 5 स्टार हॉटेलमध्ये बसू, ऐश करू आणि नंतर ते आमच्यात सांगायचं नसतं. हे बघ मानसी, मला तू अजूनही आवडतेस आणि मला माहिती आहे तुलाही मी तितकाच आवडतो. मग का उगाच आडेवेडे घेतेस? आपल्यात जे होतं जसं होतं ते तसंच चालू राहू दे ना. तुझ्या नवऱ्याला त्यामुळे काहीही फरक पडणार नाही. पण निरंजन, हे बघ मानसी, तुझा नवरा तुझ्या सगळ्या गरजा पूर्ण करत असता तर काहीच प्रॉब्लेम नव्हता, पण तो तसं नाही करत आहे ना. तो तुझ्यावर प्रेम करतो ना, तुझी काळजी घेतो. मग का स्वतःचं आयुष्य वाया घालवतेस? माझी साथ दे, तुला आयुष्यभर सुखी ठेवेल. नाही निरंजन, मला नाही पटत. कोणाला कळलं तर? कोणालाही काहीही कळणार नाही. ट्रस्ट. शारदा राजे, सॉरी काल मी तुम्हाला रिप्लाय करू शकले नाही, बट थँक्स फॉर द ब्युटिफुल फ्लॉवर्स. मला खूप आवडले आहेत, अगदी मनापासून. शारदा. चहा घेणार? मी रोज इथे चहा कॉफी प्यायला येत नाही. माझं खूप प्रेम आहे तुझ्यावर म्हणून येतो. अर्थात तुला किंमत नाही आहे त्या प्रेमाची, म्हणून तर तू अशी वागतेस माझ्याशी. पण मला माहिती आहे तू अशी नाहीयेस, पण मुद्दामून वागतेस असं. का का छळतेस तू मला? कारण आजवर तुम्ही मला छळलं. मग त्याचा सूड घेण्याकरता तू असं वागतेस? खरं तर तुम्ही समजता तसं काहीही चाललंय, पण आता तुम्हीच गैरसमज करून घेतलाय तर. शारदा प्लीज असं वागू नकोस माझ्याशी, प्लीज. हे बघ, मी खूप पॉझिटिव्ह आहे तुझ्या बाबतीत. तुझ्याबरोबर दुसऱ्या कुठल्याही पुरुषाला मी नाही सहन करू शकत, खरंच नाही. माझं खरंच खूप प्रेम आहे तुझ्यावर शारदा. तू या अशा पद्धतीने मला दूर लोटू नकोस प्लीज. हर्ष, मी तुम्हाला दूर लोटत नाहीये, उलट तुम्हीच मला आपलं मानून घ्यायला तयार नाहीये. एक छोटीशी इच्छा आहे माझी, तीही तुम्ही पूर्ण करू शकत नाही. शारदा ते शक्य नाहीये. का? का काय शारदा? मी तुला मूल देऊ शकत नाही शारदा. पुढे खूप प्रॉब्लेम्स क्रिएट होतील. हर्ष, त्या सगळ्या प्रॉब्लेम्सना फेस करायची माझी तयारी आहे. मी नाही घाबरत कशाला. मग तुम्ही का घाबरताय? तुला कळत कसं नाहीये शारदा? हे शक्य नाहीये. ठीक आहे, मग आपलं नातं पण यापुढे असंच टिकून राहणं शक्य नाही. शारदा, तू उगाच हट्टीपणा करतेस. आजवर मी स्वतःसाठी कधीच कुणाकडे काहीही मागितलं नाही, कसलाच हट्ट केला नाही. पण आता प्रश्न माझ्या आयुष्याचा आहे, माझ्या भविष्याचा आहे. हर्ष, किती काळ एकटं जगून? मलाही कोणाच्या तरी आधाराची गरज. कुणीतरी आपलं हवं, हक्काचं कुणीतरी. मला माहिती ते सुख तुम्ही मला देऊ शकणार नाही, म्हणून मी हट्ट धरते. मला आता कुणाचीही पर्वा नाही, ना लोकांची
ना तुमची. मला आता फक्त माझं स्वतःचं, माझं हक्काचं आपलं मूल हवं आणि तेही तुमच्याकडून. हे होणार नाही शारदा. मग आपले संबंध संपले. शारदा शारदा माझा ऐक तू. शारदा तुम्ही जाऊ शकता. शार्दूल काय झालंय? आज तुझा मूड काही ठीक दिसत नाहीये मला. सकाळी सकाळी त्या राजाराम काकांबरोबर वाद झाला. कशावरून? त्यांना कोर्टाची नोटीस आली आहे. पुढच्या महिन्यात हिअरिंग आहे म्हणून. म्हणजे लवकरच कोर्टात केस उभी राहणार तर? त्याचंच टेन्शन आलंय मला. त्याचं कसलं टेन्शन आलंय तुला? अरे एकदा कोर्टात केस उभी राहिली की मग बघ, ॲडव्होकेट प्रधान त्या राजाराम पांढऱ्याची कशी वाट लावतात. लवकरच तुला तुझी सगळी इस्टेट परत मिळणार. तू काही काळजी करू नकोस. तेवढं सोपं नाहीये प्रियांका. त्या राजाराम पाठेंना हरवणं इतकं सोपं नाहीये. अगं कायद्याच्या रिंगणातला पट्टीचा पैलवान आहे तो. त्याला मात देताना भल्या भल्यांच्या तोंडाला फेस येतो. हे तुला कसं माहिती? माहीत नसायला काय झालं? कोर्टाच्या आवारात उभं राहून फक्त त्याचं नाव घे, म्हणजे त्याच्याबद्दल आणि त्याने जिंकलेल्या केसेसबद्दल सगळं सांगतील लोक. हा राजाराम पांढरे जोपर्यंत त्या नेहाबरोबर आहे ना, तोपर्यंत आपण ही केस जिंकणं जरा कठीणच वाटतंय मला. ते तर मलाही ठाऊक आहे. म्हणूनच तर त्याचा काटा काढण्यासाठी त्याची सुपारी दिली. पण त्या माणसाला अजूनही ते नीट जमलेलं नाहीये. त्याला एकदा फोन करून विचारायला हवं की काम कुठवर आलंय ते. पण आधी हा मॅडकॅप इथून जायला हवा, तेव्हाच तर मला फोन करता येईल. काही झालं तरी मी त्या पांढरेला सोडणार नाही. देखिए भोसले जी, मैं दिए हुए वक्त पर बराबर आया हूँ, क्योंकि मैं जुबान का पक्का हूँ. अब आपका क्या? मी सुद्धा शब्दाचा एकदम पक्का आहे भाईजान. 1 कोटी कॅश आणि 2 कोटींचा चेक बाहेर उदापुरांच्या टेबलावर तुमची वाट पाहत आहेत. बहुत खूब भोसले साहब. आज तक भाईजान ये समझता था कि वक्त में उससे बड़ा पाबंद कोई नहीं है, लेकिन आज तो आपने हमें भी पीछे छोड़ दिया. शुक्रिया. पुढे भविष्यात माझी काही मदत लागली तर जरूर सांगा. मला तुमच्याबरोबर बिझनेस करायला आवडेल. पण माझं मात्र नाही तसं. हां, म्हणजे कदाचित तुम्हाला वाईट वाटेल, पण भविष्यात तुमच्याबरोबर कुठलेही डील करताना मला 10 वेळा तरी विचार करावा लागेल भाईजान. आपकी नाराजी वाजिब है भोसले साहब, लेकिन मैं क्या करूं? पैसों के मामले में मैं किसी पे भरोसा नहीं रखता. पण इथे तर 3 कोटीची गोष्ट होती. मी तर अशा बिल्डरकडनं सुद्धा पैसे घेतो की ज्यांची माझी ओळख सुद्धा नाही. पण इथे तर मी तुमच्यासाठी केलेल्या कामाचे पैसे घेतोय, जो मेरा हक है. भोसले, बेईमानीचा धंदा आहे, पण मी तो इमानीत करतो. म्हणूनच मी इमानदारीत माझ्या कामाचे पैसे तुमच्याकडून घेतोय. आता आपला हिसाब संपला. भोसले, आपली मैत्री अजून संपलेली नाही. मैत्रीत छोटे मोठे वाद होतात, पण ते मोठ्या मनानं माफ करायचे असतात. भोसले, आप हमें अपना दोस्त समझे या ना समझे, हम तो आपको हमारा दोस्त जिंदगी भर बनाते रहेंगे. कुछ काम हो तो याद करना. खुदा हाफिज. सर, त्या
भोसलेच्या साईटवरचं काम जोरात चालू आहे. त्यांचं बरंचसं बुकिंगही झालेलं आहे. सर, या स्पीडनी जर ते काम करत राहिले तर उद्या आपल्याला प्रॉब्लेम होईल आणि आपण काही करू शकणार नाही सर. सर, इथं तर आपलं अजून कामही सुरू झालेलं नाही आहे. टेक इट इझी कार्तिक, टेक इट इझी. सगळं काही व्यवस्थित होईल, तू काही काळजी करू नकोस. मला खात्री आहे की आपण जरी उशिरा काम सुरू केलं तरी त्यांच्या आधी आपलं काम पूर्ण झालेलं असेल. पण कार्तिक, एक गोष्ट मला अजूनही कळलेली नाही. हर्षवर्धन भोसलेनी ते शार्दूल मॉलचं काम पूर्ण केलं नाही कारण त्याच्याकडे फायनान्स नव्हता. मग पर्टिक्युलर या प्रोजेक्टसाठी त्याच्याकडे एवढे पैसे कुठून आले रे? सर, मी असं ऐकलंय की हर्षवर्धननी धनाजीराव मानेंकडून काही पैसे उसने घेतले. अरे शुअर? येस सर. बर, पण धनाजीराव मानेनी शार्दूल मॉलचं काम त्याच्याकडनं काढून आपल्याला दिलं होतं. पण मग तरीही त्यांनी हर्षवर्धन भोसलेला पैसे दिले कारण आसावरीला धनाजीराव माने त्यांची मुलगी मानायची आणि तिच्या म्हणण्यानुसारच त्यांनी हर्षवर्धन भोसलेला मदत केली. बर, आणि काही पैसे हर्षवर्धन भोसलेनी बँकेतून कर्ज म्हणून घेतले. सर, आसावरीच्या वडिलांची रघुनाथ मोहित्यांची आष्टी गावात शाळा आहे. ती शाळा गहाण टाकायला लावून हर्षवर्धननी पैसे घेतलेत सर. काय? सर, खबर अगदी पक्की.